नमस्कार मित्रांनो, नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय गायी, म्हशी व शेळ्या, बोकड योजनेअंतर्गत शेतकऱ्यांची निवड झालेली आहे व त्या शेतकऱ्यांना मेसेजद्वारे अशा प्रकारचा एक SMS आपल्या मोबाईलवर प्राप्त झालेला असेल, तर त्यासाठी आपणास कागदपत्रे यामध्ये अपलोड करावी लागणार आहे. तर असा मेसेजद्वारे माहिती त्यांना पाठवण्यात आली आहे. तरी ज्या शेतकऱ्यांना अशा प्रकारचा SMS हा प्राप्त झालेला असेल, तर त्या शेतकऱ्यांनी आपली कागदपत्रे ही यामध्ये अपलोड करून घ्यायची आहे. तर यामध्ये काही शेतकऱ्यांना SMS हा आलेला नसेल, कारण की कधी-कधी काय होतं, की आपला मोबाईल नेटवर्क कव्हरेज क्षेत्राच्या बाहेर असतो किंवा आपला मोबाईल स्विच ऑफ असतो. त्या कारणाने आपणास SMS हा प्राप्त होत नाही. तर अशा शेतकऱ्यांनी सुद्धा ज्यांनी पाठीमागील वर्षी अर्ज केलेला आहे आणि ज्यांनी यावर्षी अर्ज केलेला आहे, यांनी आपला अर्ज एकदा यामध्ये चेक करून पाहायचा आहे, की त्यामध्ये आपणास कागदपत्रे अपलोड करण्याचे ऑप्शन आलेले आहे की नाही ते. तर या व्हिडिओमध्ये कागदपत्रे कशा पद्धतीने अपलोड करायची त्याची माहिती आपण बघणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा. तर आपणास सुरुवातीस या वेबसाईटवर यायची आहे. याची लिंक आपणास खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. तर येथे आल्याच्या नंतर आपणास येथे कागदपत्र अपलोड करा याच्यावर क्लिक करायचे आहे. त्यानंतर अशा प्रकारची एक माहिती आपणास येथे दाखवली जाईल. ही माहिती आपण एकदा वाचून घ्या. तर मी इथे बंद करतो. त्यानंतर मित्रांनो, आपणास येथे आपला जो काही आधार कार्ड क्रमांक आहे तो आधार कार्ड क्रमांक टाकायचा आहे. पासवर्ड म्हणजेच आपल्या मोबाईल क्रमांकचे जे काही शेवटचे 6 आकडे असतील तो आपला पासवर्ड असणार आहे. तर कागदपत्रे अपलोड करण्यापूर्वी ज्या काही महत्त्वाच्या सूचना यामध्ये देण्यात आलेल्या आहे, या सूचना आपण एकदा वाचून घ्या. तर मी येथे आधार कार्ड क्रमांक टाकतो, पासवर्ड टाकतो आणि यामध्ये लॉग इन होतो. लॉग इन झाल्याच्या नंतर आपणास परत येथे एक सूचना दाखवली जाते, की कागदपत्र अपलोड करण्यापूर्वी या बाबी लक्षात घ्यावयात. तर आपण ह्या ज्या काही बाबी आहे, या काही सूचना येथे देण्यात आलेल्या आहे, या सूचना आपण येथे एकदा वाचून घ्या. तर मी हे क्लोज करतो. त्यानंतर मित्रांनो, इथे अर्जदाराची वैयक्तिक माहिती जसे की इथे नाव दाखवले जाईल. त्यानंतर आपला जो काही आधार कार्ड क्रमांक आहे तो आधार कार्ड क्रमांक इथे आपणास दाखवला जाईल. तर खाली इथे कागदपत्रे अपलोड करा. तर योजनेचे नाव पाहू शकतात, की इथे जिल्हास्तरीय योजना शेळी मेंढी गट वाटप करणे यासाठी मी अर्ज केलेला होता. निवडलेली बाब आहे 10 शेळ्या व 1 बोकड. तर यामध्ये कागदपत्रे अपलोड करा आणि अर्जाची प्रत काढा. तर अर्जाची जर आपणास प्रत काढायची असेल, प्रिंट काढायची असेल, तर याच्यावर क्लिक करून आपण ती प्रिंट काढू शकतात. तर आपणास यामध्ये कागदपत्रे हे अपलोड करायचे आहे. तर निवडा या बटनावर आपणास क्लिक करायचे आहे. त्यानंतर इथे मित्रांनो कागदपत्रे निवडा. तर जे काही रेड स्टार मार्क आहे, ही कागदपत्रे आपणास अपलोड करणे अनिवार्य आहे. तर यामध्ये कागदपत्रामध्ये आपण पाहू शकतात, की इथे फोटो ओळखपत्राची सत्यप्रत. तर यामध्ये मित्रांनो आपण कोणते कागदपत्रे अपलोड करू शकता? तर हे पहा मित्रांनो, फोटो ID प्रूफ म्हणजेच एक दस्तावेज ज्यामध्ये व्यक्तीचा फोटो असतो आणि त्याची ओळख पडताळणीसाठी वापरला जातो. सामान्य उदाहरणामध्ये आधार कार्ड, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन, पॅन कार्ड, मतदार ओळखपत्र आणि इतर सरकारने जारी केलेले फोटो ओळखपत्र यांचा समावेश आहे. तर यामध्ये आपण पॅन कार्ड देऊ शकतात, मतदान कार्ड देऊ शकतात, आधार कार्ड सुद्धा देऊ शकतात किंवा ड्रायव्हिंग लायसन्स सुद्धा देऊ शकतात. परंतु आपणास येथे पाहू शकतात येथे खाली, की आधार कार्ड येथे परत एक ऑप्शन देण्यात आलेले आहे. येथे आपणास आधार कार्ड हे अपलोड करायचे आहे. त्यामुळे आपणास परत आधार कार्ड डबल अपलोड करायचे नाही. तर फोटो ओळखपत्राची सत्यप्रत मध्ये आपण पॅन कार्ड द्या किंवा मतदान कार्ड द्या. जर हे दोन्ही पण आपणाकडे नसेल तर मग आपण आधार कार्ड सुद्धा देऊ शकतात. त्यानंतर इथे 7/12 अनिवार्य आहे. त्यानंतर 8चा उतारा. अपत्य दाखला आहे मित्रांनो, अपत्य दाखला अनिवार्य आहे किंवा आपण यामध्ये स्वयं घोषणापत्र सुद्धा देऊ शकतात. त्यानंतर इथे आधार कार्ड अनिवार्य आहे. त्यानंतर रहिवासी प्रमाणपत्र याच्यामध्ये अनिवार्य आहे. त्यानंतर इथे बँक खाते पासबुक ची सत्यप्रत आपणास यामध्ये अपलोड करायची आहे. त्यानंतर मित्रांनो इथे खाली राशन कार्ड अथवा कुटुंब प्रमाणपत्र, एकाच कुटुंबातील एकच व्यक्तीला लाभ घेता येईल. तर हे एक यामध्ये अनिवार्य आहे. तर यामध्ये राशन कार्ड देऊ शकतात किंवा कुटुंब प्रमाणपत्र आपण यामध्ये देऊ शकतात. त्यानंतर इथे 7/12 मध्ये लाभार्थीचे नाव नसल्यास कुटुंबाचे संमतीपत्र द्यायचे आहे अथवा दुसऱ्याची जमीन भाडे तत्वावर असेल तर त्याचा करारनामा आपणास यामध्ये
अपलोड करायचा आहे. त्यानंतर अनुसूचित जाती जमाती असल्यास आपणास येथे जातीचा जो काही दाखला आहे तो यामध्ये अपलोड करायचा आहे. तर वरील ही जी काही कागदपत्रे आहे या कागदपत्रांना आपण पाहू शकतात की सर्वांना इथे रेड स्टार मार्क आहे. तर ही कागदपत्रे आपणास अपलोड करावीच लागणार आहे. त्यानंतर इथे खाली दारिद्र्य रेषेचे प्रमाणपत्र असेल तर अपलोड करा, दिव्यांग असल्याचा दाखला असेल तर यामध्ये अपलोड करा, बचत गट सदस्य असल्यास त्याचे प्रमाणपत्र यामध्ये अपलोड करा, अथवा खाली इथे आपण पाहू शकतात जन्मतारखेचा पुरावा आहे, शैक्षणिक पात्रतेचा दाखला आहे, त्यानंतर रोजगार स्वयंरोजगार कार्यालयाचे नाव नोंदणी कार्डाची सत्यप्रत आणि खाली प्रशिक्षण घेतले असल्यास प्रमाणपत्राची छायांकित प्रत. तर यांना रेड स्टार मार्क नाहीये, त्यामुळे आपण ही कागदपत्रे अपलोड करू शकतात किंवा नाही केले तरी चालेल. परंतु आपल्याकडे जर हे कागदपत्रे असेल तर आपण अवश्य यामध्ये कागदपत्रे हे अपलोड करा. तर यामध्ये मी तुम्हाला 7/12 हा याच्यामध्ये अपलोड करून दाखवतो. तर चूज फाईलवर क्लिक करून आपली जी काही फाईल आहे ही फाईल यामध्ये घ्या तुम्ही. तर चूज फाईलवर क्लिक करून मी 7/12 याच्यामध्ये घेतलेला आहे. तर तो 7/12 आपणास येथे दाखवला जाईल. तर त्यानंतर आपणास येथे काय करायचे आहे की येथे सेव्ह या बटनावर येथे क्लिक करायचे आहे. सेव्ह या बटनावर क्लिक केल्याच्या नंतर निवडलेले कागदपत्रे योग्य आहे व जतन करण्यास अंतिम सहमती आहे का, तर आपणास बदल करायचा असेल तर बदल करा किंवा इथे जतन करा. तर मी इथे जतन करतो. कागदपत्रे यशस्वीरित्या साठवली आहेत अशा प्रकारे इथे मेसेज दाखवला गेला आहे. तर आपण जो काही 7/12 यामध्ये अपलोड केलेला आहे तर 7/12 अपलोड केल्याच्या नंतर ते 7/12चा जो काही ऑप्शन आहे तो ऑप्शन याच्यामधून निघून गेलेला आहे. त्यानंतर मी इथे अशाच प्रकारे 8चा उतारा यामध्ये अपलोड करतो. तर त्याचा प्रिव्ह्यू आपणास इथे दाखवला जाईल. त्यानंतर आपणास इथे परत सेव्ह करायचे आहे आणि जतन करा याच्यावर क्लिक करायचे आहे. त्यानंतर कागदपत्रे यशस्वीरित्या साठवली आहे. तर 8चा जो काही ऑप्शन आहे तो ऑप्शन सुद्धा याच्यामधून आता निघून गेलेला आहे. तर अशाच प्रकारे मित्रांनो मी ही जी काही कागदपत्रे आहे ही कागदपत्रे यामध्ये अपलोड करून घेतो. तर मित्रांनो यामध्ये जर आपली फाईलची क्षमता जर जास्त असेल 100 KB च्या जास्त तर आपली फाईल यामध्ये अपलोड व्हायची नाही. तर अशा प्रकारचा एरर आपणास यामध्ये दाखवला जाईल. तर अशा प्रकारे मित्रांनो मी यामध्ये सर्व कागदपत्रे अपलोड केलेली आहे. त्यानंतर येथे अपत्य दाखला अनिवार्य आहे किंवा आपण यामध्ये स्वयं घोषणापत्र देऊ शकतात. तर हे जे काही डॉक्युमेंट आहे अपत्य दाखला किंवा स्वयं घोषणापत्र हे आपल्याला आपल्या टेलिग्राम ग्रुपला मिळून जाईल. तिथून आपण ते डाउनलोड करू शकता. तर अशा प्रकारे मित्रांनो मी यामध्ये सर्व कागदपत्रे ही अपलोड केलेली आहे. तर येथे परत आपणास इथे एक रेड स्टार मार्क जे काही आहे हे कागदपत्रे यामध्ये दाखवत आहे. तर हे जे काही कागदपत्रे आहे हे काही कंपल्सरी नाही. तर हे कोणासाठी कंपल्सरी आहे की ज्याचे 7/12 मध्ये लाभार्थीचे नाव नसेल तर त्यांना यामध्ये कुटुंबाचे संमतीपत्र अथवा दुसऱ्याची जमीन भाडे तत्वावर करारनामा याचे सर्टिफिकेट यामध्ये अपलोड करावे लागणार आहे. तर हे जे काही ऑप्शन आहे हे ऑप्शन मी असेच राहून देतो. त्यानंतर खाली हे जे काही प्रमाणपत्र आहे हे प्रमाणपत्र आपल्याकडे जर असेल तर आपण यामध्ये ते अपलोड करून घ्या. तर माझ्याकडे नाही. तर मी येथे बंद करा याच्यावर क्लिक करतो. तर परत मी येथे आलेलो आहे आणि येथे कागदपत्रे अपलोड करा निवडा या बटनावर मी येथे क्लिक करतो. निवडा या बटनावर क्लिक केल्याच्या नंतर आपण पाहू शकतात की आपण जे काही कागदपत्रे अपलोड केलेली आहे ते सर्व यामध्ये अपलोड झालेली आहे. अशा प्रकारे मित्रांनो आपण आपली जी काही कागदपत्रे आहे ही कागदपत्रे यामध्ये अपलोड करून घ्या. तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ नवीन अपडेटमध्ये. धन्यवाद.